महाराष्ट्रातील सर्व टीईटी देणाऱ्या विद्यार्थी शिक्षक यांना माझा मनापासून नमस्कार। विद्यार्थी मित्रहो, काल आपण टीईटी पेपर 1 2025 म्हणजेच नोव्हेंबर 2025 मध्ये झालेले टीईटी पेपर क्रमांक 1 आणि टीईटी पेपर क्रमांक 2 यांची स्पष्टीकरण ट्रिक्स सह समजून घेतलेली आहेत आणि आपण सर्वांनी त्या स्पष्टीकरणाला लाईक केलात, जास्तीत जास्त मित्रांना शेअर केलात, त्याबद्दल आपल्या सर्वांचं मनापासून धन्यवाद। आणि ज्या पद्धतीने मी तुम्हाला प्रॉमिस केलेला आहे की 2013 पासून 13, 14, 16, 18, 20, 21, 24 सर्वच आतापर्यंत झालेले सर्व पेपर स्पष्टीकरण तुम्हाला या चॅनलवर पुढील 10 ते 15 दिवसामध्ये पाहायला मिळणार आहेत। आणि हे स्पष्टीकरण लवकरात लवकर पाहण्यासाठी तुम्ही चॅनल सबस्क्राइब करून ठेवा। पाहूयात आजची प्रश्न आणि त्यांची स्पष्टीकरण लगेच। तर या ठिकाणी जो पहिला प्रश्न आहे, एका विद्युत खांबाची जमिनीपासून उंची 9 आहे, त्या खांबाच्या टोकापर्यंत 15 मीटर लांबीची शिडी उभी केली असता जमिनीवर खांब व शिडी यामधील अंतर किती आहे? तर पहा, हा प्रश्न मी काल पण तुम्हाला सांगितलं होतं की पायथागोरसचे त्रिकूट तुम्ही पाठ करून ठेवा, कारण पायथागोरस त्रिकुटावर एक प्रश्न हमखास विचारला जातो। तर या ठिकाणी नेमकं प्रश्नाचा मीनिंग काय आहे ते आपण समजून घेऊयात। एक विद्युत खांबाची जमिनीपासून उंची 9 मीटर आहे, म्हणजेच जर समजा हा एक खांब आहे, हा एक खांब तुम्हाला दिसतो चित्रामध्ये, तर या खांबाची उंची आहे 9 मीटर आणि या खांबाचं जे वरचं टोक आहे त्या वरच्या टोकापासून खालची जमीन जी आहे या जमिनीवर एक शिडी लावलेली आहे। आता या खांबाच्या वरच्या टोकाला आपण ए नाव देऊयात, खालचं टोक बी आणि शिडीचं खालचं टोक सी। तर जी शिडी दिलेली आहे ती आहे 15 मीटर लांबीची। आता खांब आणि जमीन या ठिकाणी 90 अंशाचा कोन होतो, आपण लक्षात आला असेल तर इथं 90 अंशाचा, म्हणजेच त्रिकोण एबीसी हा काटकोन त्रिकोण होतो आणि या काटकोन त्रिकोणामध्ये 9 मीटर उंची आहे, कर्ण आहे 15 मीटर। तर तुम्हाला बी पासून सी पर्यंतचं अंतर शोधायचं आहे, म्हणजे खांबाचं खालचं टोक आणि शिडीचं खालचं टोक जमिनीवर त्यामधील अंतर शोधायचं आहे। आता हा प्रश्न जर तुम्हाला पायथागोरसचं त्रिकूट माहिती असेल, करेक्ट, तर त्रिकूट आहे 9, 12 आणि 15। हे पायथागोरसची त्रिकूट कशी शोधायची, पायथागोरसची त्रिकूट म्हणजे काय, याचा व्हिडिओ चॅनलवर आहे, तुम्हाला जर तो पाहायचा असेल तर जीनियस मॅथ पायथागोरस त्रिकूट नावानं व्हिडिओ सर्च करा। त्याचबरोबर तुम्हाला जर याची लिंक नाही मिळाली तर कमेंट बॉक्समध्ये पण आपण कोणता व्हिडिओ बघायचा आहे त्याची लिंक तिथे लिहा, तुम्हाला लिंक दिली जाईल। आणि म्हणून बीसी ची लांबी असेल 12 मीटर। तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 12 मीटर। या पद्धतीने आपण हा प्रश्न सोडवू शकतात। यानंतर पाहूया पुढील प्रश्न। तर हे जे पेपर स्पष्टीकरण आहे ते टीईटी 2024 मधील। यानंतर दुसरा प्रश्न आहे, खालील वर्तुळावरील दिलेले सर्व बिंदू परस्परांना जोडून आणखी जास्तीत जास्त किती रेषाखंड काढावे लागतील? तर या ठिकाणी एकूण बिंदू आहेत ए बी सी डी ई एफ जी एच, म्हणजे 8 बिंदू आहेत आणि हे 8 बिंदू जर परस्परांना जोडले तर सूत्र आहे 8 गुणिले 7 छेदामध्ये 2, बेक बे बेचोक 8 आणि 4 7 28 रेषाखंड काढता येतात। परंतु 2 रेषाखंड ऑलरेडी काढलेत, तिथं 2 रेषाखंड जोडलेले दिसतात तुम्हाला, म्हणजे आणखी किती, तर आणखी 26 रेषाखंड आपण काढू शकतो। म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4। यानंतर पाहूया पुढील प्रश्न। पुढचा प्रश्न आहे, वर्गातील मुलांच्या संख्ये इतकी रक्कम प्रत्येकाने गोळा केली, त्यात वर्ग शिक्षकांनी 272 रुपये घालून
1001 रुपया रक्कम पूरग्रस्तांना दिली तर वर्गातील एकूण मुले किती? आता पहा एकूण रक्कम किती दिली आहे? 1001 आणि यामध्ये शिक्षकांनी किती पैसे भरलेत? तर शिक्षकांनी भरले 272 रुपये. म्हणजे जर आपण हे 272 वजा केलं तर विद्यार्थ्याची रक्कम असेल 729 रुपये. आणि आपल्याला असं सांगितलंय जेवढे विद्यार्थी तेवढीच रक्कम जमा केली आहे. म्हणजे 5 विद्यार्थी असतील तर 5 रुपये जमा, म्हणजे 5 5 25. 7 विद्यार्थी असतील तर 7 7 49. 10 विद्यार्थी असले तर 10 रुपये प्रमाणात जमा. तसं 729 मग कोणत्या संख्येचा वर्ग आहे? येस, तर 729 आहे 27चा वर्ग. कारण वर्गामध्ये 27 विद्यार्थी असतील आणि प्रत्येकाने 27 रुपये जमा केले असतील, म्हणून या ठिकाणी वर्गातील मुलांची संख्या आहे 27. पर्याय क्रमांक 2. यानंतर पाहूया आपण पुढील प्रश्न. पुढचा प्रश्न आहे 8 पोत्यात अनुक्रमे 40 किलो, 25 किलो, 72 किलो, 69 किलो, 63 किलो, 58 किलो, 45 किलो आणि 38 किलो इतका माल भरलेला आहे. तो समान 10 पोत्यामध्ये भरला तर प्रत्येक पोत्यामध्ये किती गहू भरला जाईल? जर आपण एकूण बेरीज केली यांची 40, 25, 72, 69, 63, 58, 45 आणि 38, तर पहा 8 आणि 5 13, 13 आणि 8 21 आणि 3 24 आणि 9 33 आणि 2 35 आणि 5 40 ला 0 8 4, पुन्हा 3 आणि 4 7 आणि 5 12 आणि 6 18 आणि 6 24 आणि 7 31 आणि 2 33 आणि 4 37 आणि 4 41, म्हणजे टोटल 410 kg गहू या ठिकाणी असेल. आणि हा जर 10 पोत्यामध्ये ठेवला तर 410 भागिले 10 करावं लागेल. 0 0 कट होईल आणि 41 किलो प्रत्येक पोत्यामध्ये असेल. म्हणजेच पर्याय क्रमांक 2 हे उत्तर अगदी योग्य आहे. यानंतर पाहूया पुढील प्रश्न. लांबीच्या निमपट रुंदी असणाऱ्या आयताचे क्षेत्रफळ 288 चौसेमी आहे. जर आयताची रुंदी 3/4 व लांबी 3/2 केली तर आयताचे क्षेत्रफळ किती होईल? पहा, दिलेल्या माहितीनुसार आपल्याला काय सांगितलंय? आयताची लांबीच्या निमपट रुंदी आहे. म्हणजे समजा रुंदी जर x असेल, रुंदी x असेल तर लांबी l असेल 2x. म्हणजे जर आपण x ची किंमत काढली, यांचं क्षेत्रफळ जर लिहिलं l गुणिले b तर बरोबर येईल 288. बरोबर आहे. आता l आणि b म्हणजेच 2x गुणिले x बरोबर 288. आता हे जर 2 इकडे भागाकारामध्ये गेलं तर x वर्ग बरोबर 288 छेदामध्ये 2 आणि हा भागाकार येईल 144. दोन्ही बाजूचं जर वर्गमूळ काढला आपण तर x ची किंमत येईल 12. याचा अर्थ लांबी आहे 24 आणि रुंदी आहे 12. आता आपल्याला काय सांगितले पहा, आयताची रुंदी 3/4 करायची आहे. म्हणजेच b किती करायचं आहे? आता किती आहे? 12 आहे, तर त्याला 3/4 न गुणायचं. म्हणजे 4 1 4, 4 त्रिकोण 12 म्हणजेच 9 इतकं होईल. आणि लांबी किती करायची आहे? 3/2. म्हणजे l बरोबर 24 आहे तर त्याला 3/2 न गुणूयात. बे 1 बे, बे 1 बे, बे दोन्ही 4, 12 त्रिक 36. लांबी आलेली आहे 36. आता यांचं जर आपण क्षेत्रफळ काढलं तर लांबी आहे 36 आणि रुंदी आहे 9. म्हणजेच 36 गुणिले जर 9 केलं तर 9 7 9 1 54 ला 4 हातच्याली 5 9 त्रिक 27 आणि 5 32. म्हणजे उत्तर येईल 324 चौरस. पर्याय क्रमांक 4. यानंतर पाहूया आपण पुढील प्रश्न. प्रत्येक प्रश्न समजून घ्या, कन्सेप्ट आपल्याला कळली पाहिजे.
तरच आपण हा प्रश्न सोप्या पद्धतीने सोडवू शकतात. यानंतर पुढचा प्रश्न आहे, एका खोक्यामध्ये प्रत्येकी 150 ग्रॅम वजनाचे 15 बिस्किट पुडे, प्रत्येकी 100 ग्रॅम वजनाचे 28 बिस्किट पुडे व 50 ग्रॅम वजनाचे 8 बिस्किट पुडे ठेवले. खोक्यासह बिस्किट पुड्याचे एकूण वजन 6.25 किलो भरले, तर फक्त खोक्याचे वजन किती? बघा, 150 ग्रॅमचे 15 बिस्किट पुडे आहेत. हा जर गुणाकार केला तर तो येतो 225 आणि पुढे 0 म्हणजे ग्रॅम मध्ये. 100 ग्रॅम वजनाचे 28 बिस्किट पुडे आहेत म्हणजे हे होईल 2800 ग्रॅम. आणि 50 ग्रॅम वजनाचे 8 म्हणजे याचं उत्तर गुणाकार येईल 400. यांची जर बेरीज केली 0 5 14 5450 ग्रॅम. आणि बिस्किट पुड्यासह खोक्याचं वजन किती आहे? 6.25 किलो म्हणजे 6250. यामधून बिस्किट पुड्याचं वजा करूयात 5450. 0 0 12 मधून 4 गेले 8 आणि 0 म्हणजे फक्त खोके 800 ग्रॅम इतकं वजन असेल. पर्याय क्रमांक 1. यानंतर पाहूया पुढील प्रश्न. पुढचा प्रश्न आहे, राजचे आजचे वय त्याच्या लहान बहिणीपेक्षा 4 वर्षांनी अधिक आहे. 5 वर्षानंतर त्या दोघांच्या वयाची बेरीज 30 वर्ष होईल, तर 2 वर्षापूर्वी राजचं वय किती होतं? आता दिलेल्या माहितीनुसार राजचे आजचे वय त्याच्या बहिणीच्या वयापेक्षा 4 वर्षांनी अधिक आहे. म्हणजे जर समजा बहिणीचं वय x असेल तर राजचे वय बहिणीपेक्षा 4 ने जास्त म्हणजे x अधिक 4. आता 5 वर्षानंतर बहिणीचं वय होईल x अधिक 5 म्हणजे 5 वाढेल. राजचं होईल x अधिक 4 अधिक 5 म्हणजेच x अधिक 9. आणि या दोघांची बेरीज सांगितली 30 वर्ष म्हणजेच x अधिक 5 अधिक x अधिक 9 बरोबर 30 वर्ष म्हणजे 2x अधिक 14 बरोबर 30 म्हणजे 2x बरोबर 16. याचा अर्थ x बरोबर 8. म्हणजेच बहिणीचं वय किती असेल मग 8 वर्ष आणि राजचं वय असेल 12 वर्ष. पण विचारले काय, 2 वर्षापूर्वी राजचं वय, आज 12 वर्ष आहे राज, पण 2 वर्षापूर्वी त्याचं वय असेल 10 वर्ष. पर्याय क्रमांक 4. यानंतर पाहूया पुढील प्रश्न. पुढचा प्रश्न आहे, 5,67,438 या संख्येमध्ये 6 ची स्थानिक किंमत म्हणजे 60,000, 4 च्या स्थानिक किमतीच्या किती पट आहे? म्हणजे 4 चे आहे 400. मग 400 च्या किती पट? म्हणजे 400 गुणिले पट बरोबर 60,000. म्हणजेच पट बरोबर 60,000 छेदामध्ये 400. 2 0 2 0 कटली, बेक बे बेक बे बे पंचे 10 आणि 0 150 पट. पर्याय क्रमांक 3 उत्तर बरोबर आहे. तर ही कन्सेप्ट एकदा समजून घ्या की किती पट, मांडणी कशी करायची, म्हणजे परीक्षेमध्ये तुमची चूक होणार नाही. यानंतर पुढील प्रश्न. पुढचा प्रश्न आहे, एक वस्तू 560 ला विकल्याने जितका तोटा होतो त्याच्या तिप्पट नफा 460 रुपयाला विकल्यास होतो. म्हणजे जर समजा आपण असं समजलं की तोटा x रुपये होतो तर नफा होतो तिप्पट म्हणजेच 3x. म्हणजेच x अधिक 3x यांची जर बेरीज केली तर ती येते 640 वजा 560 म्हणजे 4x बरोबर
80 आणि म्हणून x बरोबर 20 म्हणजे तोटा 20 रुपये, नफा 60 रुपये. आता 560 रुपयाला विक्री केली तेव्हा तोटा झाला 20 रुपये, म्हणजेच खरेदी किंमत असायला पाहिजे 580 रुपये. पर्याय क्रमांक 2. यानंतर पाहूया आपण पुढील प्रश्न. पुढचा प्रश्न आहे, आज शाळेच्या पटावर 400 विद्यार्थ्यांपैकी 340 विद्यार्थी हजर आहेत, तर शेकडा किती विद्यार्थी गैरहजर आहेत? पहा, दिलेल्या माहितीनुसार आपल्याला काय सांगितले त्यांनी, 400 विद्यार्थी आहेत, हजर आहेत 340. आपल्याला गैरहजर विचारलेत, तर गैरहजर किती आहेत? तर ते आहेत 60 विद्यार्थी. त्यामध्ये पण शेकडा विचारले, म्हणजेच काय, 400 विद्यार्थी असताना 60 गैरहजर, तर 100 असताना किती गैरहजर? म्हणजेच 100 गुणिले 60 छेदामध्ये 400, 2 शून्य 2 शून्य कटलं, 4 1 4 4 1 4, 2 उरले, 4 5 20, 15% गैरहजर आहेत. पर्याय क्रमांक 3. यानंतर पाहूया पुढील प्रश्न. तर गणित आहे m वजा d गुणिले x भागिले l. तर m वजा d गुणिले x म्हणजे 10 भागिले l म्हणजेच 50. तर हे m म्हणजे 1000 वजा 500 गुणिले 10 भागिले 50. तर ह्याचं उत्तर आलं 500 गुणिले, हे भागाकाराची क्रिया आपण असं लिहूया, 10/50. 0 0 कटेल, 5 1 5 5 1 5 आणि हे 2 शून्य, 100. आणि 100ला आपण C हे अक्षर वापरतो. आता हे लक्षात ठेवण्यासाठी एक ट्रिक आहे, पहा, LCD माझा, घरामध्ये जो LCD असतो तो LCD माझा म्हणजेच m. तर L म्हणजे 50, C म्हणजे 100, D म्हणजे 500 आणि m म्हणजे 1000. म्हणजे आपला हा क्रम कधीच चुकणार नाही, कारण यापूर्वी तर 10 5 याला तर माहिती आपल्याला किती लिहायचं असतं, परंतु LCD m मध्ये कुठं तर कन्फ्युजन होऊ शकतं, म्हणून हे लक्षात ठेवा. यानंतर पाहूया आपण पुढील प्रश्न. पुढचा प्रश्न आहे, एक आलेख दिलेला आहे आणि यावरून आपल्याला विचारलंय, कोणत्या वर्गातील मुलींची संख्या मुलांच्या संख्येच्या निमपट आहे? तर या ठिकाणी जर आपण पाहिलं दिलेल्या माहितीनुसार मुली आणि मुले, तर वरचा जो ब्लॅक भाग आहे हा मुलींचा आहे. तर पहिल्या याच्यामध्ये जर पाहिलं तर मुली 20 आणि मुलं 20 आहेत ए तुकडीमध्ये. बी तुकडीमध्ये पाहिलं तर मुले 15 आणि मुली 10. सी मध्ये मुली 30, मुलं 30 आहेत आणि मुली आहेत 15. आणि डी मध्ये मुले 10 आणि मुली आहेत 25. तर कोणत्या तुकडीमध्ये मुलींची संख्या मुलांच्या निमपट आहे? तर ती आहे तुकडी सी. यानंतर पाहूया पुढील प्रश्न. पुढचा प्रश्न आहे, बी वर्गातील मुलीपेक्षा डी वर्गातील मुली कितीने कमी अथवा अधिक आहेत? तर आता बी वर्गातल्या मुली आणि डी वर्गातल्या मुली, तर बी वर्गातल्या मुली किती आहेत? 10 आहेत. आणि डी वर्गातल्या मुली किती आहेत? तर 25 आहेत. तर बी वर्गातील मुलीपेक्षा डी वर्गातल्या मुली 15ने अधिक आहेत. यानंतर पुढचा प्रश्न, विहानने एका आयताकृती मैदानाच्या कडेने 15 फेऱ्या मारल्या तेव्हा 5.1 किलोमीटर अंतर चालून पूर्ण झाले. तर त्या मैदानाच्या लांबी 100 मीटर असल्यास रुंदी किती? म्हणजेच एक आयताकार मैदान आहे असं, या मैदानाची लांबी आहे 100 मीटर, रुंदी काढायची आहे आपणास माहिती नाही, आणि विहानने 15 फेऱ्यामध्ये 5.1 किलोमीटर.
याचा अर्थ हे जर मीटर मध्ये केलं तर 5100 मीटर. आणि एका फेरीतले जर अंतर काढलं आपण, एक फेरीचे अंतर, तर 5100 भागिले 15, 15 एक 15, 15 त्रिक 45, 6 उरले, 15 चौक 60 आणि 0 म्हणजे 340 मीटर एक फेरी. म्हणजे समजा इथून जर सुरुवात केली आपण तर हे पूर्ण राऊंड मारून असे इथपर्यंत यायला 340. त्यापैकी हे 100 आहे, वरचं 100 आहे, म्हणजे 2 लांबी आपण 200 वजा करूयात, तर 140 मीटर म्हणजे 2 रुंदी असणार आहेत. म्हणजे हे बी आणि हे बी मिळून 140, म्हणजेच 2B बरोबर 140, म्हणून बी येईल 70 मीटर. म्हणजे रुंदी असेल 70 मीटर. पर्याय क्रमांक 2. या पद्धतीनं म्हणजे अगदी कॅल्क्युलेशन पण आपल्याला फास्ट करता येणं गरजेचं आहे. त्यासाठी कन्सेप्ट तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे. यानंतर पाहूया पुढील प्रश्न. खालील आकृतीत दाखवल्याप्रमाणे न रंगवलेला भाग दर्शवणारा अपूर्णांक निवडा. आता या ठिकाणी जर पाहिलं आपण याचे नंबर देऊयात, किती भाग आहेत, 1 2 3 4 5 6 7 8 9 भाग आहेत. म्हणजे छेदामध्ये 9 येणार हे निश्चित आहे. आणि न रंगवलेले किती भाग आहेत, न रंगवलेले 2 भाग आहेत, म्हणजे 2/9. पर्याय क्रमांक 4. या पद्धतीनं आपण हे सर्व स्पष्टीकरण अगदी सोप्या पद्धतीने लिहू शकतात, सोडवू शकतात. तर मला वाटतं तुम्हाला प्रत्येक कन्सेप्ट या ठिकाणी चांगल्या पद्धतीने लक्षात येत असेल, समजत असेल. हे स्पष्टीकरण तुम्हाला लक्षात येत असतील तर किमान एक लाईक करा. त्याचबरोबर तुम्हाला कोणत्या प्रश्नाचं स्पष्टीकरण खूप आवडलं तसं म्हणजे कमेंट्स करायला पण काय हरकत नाही. आणि विशेष म्हणजे TET परीक्षाची संपूर्ण तयारी करण्यासाठी जीनियस मॅथ आपल्या सोबत असणार आहे. गणितामध्ये तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही, कारण तुम्ही सबस्क्राईब केले जीनियस मॅथ. या चॅनलवर जवळपास 6 लाख लोकांनी विश्वास दाखवून आज जवळपास 6 लाखाच्या जवळ सबस्क्रायबर आहेत. आणि हे तुम्ही या चॅनलबद्दल असलेलं आपलं प्रेम किंवा आपली आवड आणि गणित सोप्या पद्धतीने शिकण्याची तुमची पण एक छंद तुम्ही या ठिकाणी जोपासत आहात. जगातील सर्वात सोपा विषय गणित, आणि तो गणित कसा सोपा आहे हे आपण या चॅनलच्या माध्यमातून मागील 10 वर्षापासून या ठिकाणी विद्यार्थ्याला सांगण्याचा प्रयत्न करतोय. त्यामुळे आपण सर्वजण TET गणितासाठी हे चॅनल सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा. आणि 2013 पासून सर्व पेपरचं स्पष्टीकरण तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. तर असेच सोप्या पद्धतीने स्पष्टीकरण पाहूयात. पुढचे प्रश्न लगेच. तर पुढचा प्रश्न आहे, यामध्ये स्वराने शिक्षणासाठी दशांश 7% दराने बँकेकडून रुपये 80,000 रुपये खरेदी म्हणजे कर्जाऊ घेतले. मुदती अखेर तिने बँकेला 96,800 रुपये व्याजासह परत केले. तर स्वराने ती रक्कम किती वर्षामध्ये परत केली. म्हणजेच या ठिकाणी आपल्याला मुदत काढायची आहे. दिलेल्या माहितीनुसार आपल्याला या ठिकाणी जी माहिती दिलेली आहे यामध्ये मुद्दल दिलेला आहे. आपण जर सूत्र लिहिलं, सरळ व्याज बरोबर म गुणिले द गुणिले क छेदामध्ये 100. तर सरळ व्याज किती झालं, सरळ व्याज आहे 16,800 रुपये, कारण 80,000 तर मुद्दलच आहे. मुद्दल 80,000 रुपये, दर 7%, कालावधी शोधायचा आहे, छेदामध्ये 100. 2 शून्य 2 शून्य कट होतील आणि 16,800 छेदामध्ये 800 गुणिले 7 बरोबर क या ठिकाणी शिल्लक राहील. पुन्हा हे 2 शून्य 2 शून्य कट होतील. 8 एक 8, 8 एक 8, 8 दोन्ही 16, 8 एक 8, 7 एक 7, 7 त्रिक 21. म्हणजेच क बरोबर 3 वर्ष
हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 2. यानंतर पुढचा प्रश्न पाहूया आपण. 1 ते 50 पर्यंतच्या संख्यांची बेरीज किती? तर यासाठी सूत्र आहे n गुणिले n अधिक 1 छेदामध्ये 2, म्हणजेच n आहेत 50 आणि 50 अधिक 1 म्हणजे 51 छेदामध्ये 2. जर हे आपण सोडवलं तर बे 1 बे, बे 2 4, बे 5 10, 25 1 25 ला 5 हातचे 2, 25 5 125 आणि 2 127, म्हणजे उत्तर आहे 1275, पर्याय क्रमांक 1. यानंतर पाहूया पुढील प्रश्न. एका कोणाचा कोटी कोणाचं माप 35 अंश आहे तर त्याच्या पूरक कोणाचं माप किती? तर पहा, कोटी कोण जो दिलेला आहे तो कोटी कोण आहे 35 अंश, म्हणजेच कोणाचं माप किती असेल? कोणाचे माप बरोबर 90 मधून 35 वजा करूयात, म्हणजे उत्तर येईल 55 अंश. आता याचा तुम्हाला पूरक कोण शोधायचा आहे. पूरक कोण शोधण्यासाठी 180 मधून 55 वजा करूयात, 125 अंश या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 4. तर छोट्या छोट्या कन्सेप्ट आहेत, लक्षात घ्या. किती म्हणजे सिंपल कन्सेप्ट आहे, पण हे समजून घ्या म्हणजे तुम्हाला परीक्षेमध्ये अडचण येणार नाही. यानंतर पाहूया पुढील प्रश्न. 50 मीटर लांबी व 30 मीटर रुंदी असणाऱ्या आयताकृती बागेच्या बाहेरील सर्व बाजूने 5 मीटर रुंदीचा रस्ता तयार केल्यास रस्त्याच्या जागेचे क्षेत्रफळ किती? म्हणजे एक बाग आहे, या बागेची लांबी आहे 50, रुंदी आहे 30. या बागेच्या बाहेरून 5 मीटर लांबीचा रस्ता तयार केला, तर आता हे मोठ्या आयताची लांबी झाली 60 आणि रुंदी झाली 40. 40 आणि 60 का झालं? कारण दोन्ही बाजूला 5-5 मीटर वाढलं, इकडून 5 मीटर आणि इकडून 5 मीटर, वरून 5 मीटर खालून 5 मीटर. आता रस्त्याचं क्षेत्रफळ काढायचं असेल तर मोठ्या आयताचं क्षेत्रफळ 60 गुणिले 40 म्हणजे 2400 येईल. लहान आयताचं क्षेत्रफळ 50 गुणिले 30 1500 येईल. आणि 2400 आणि 1500चा जर फरक काढला आपण 2400 वजा 1500, तर तो येईल 900 चौरस मीटर. पर्याय क्रमांक 4 उत्तर बरोबर असेल. यानंतर पाहूया पुढील प्रश्न. पुढचा प्रश्न आहे 60 सेमी बाजू असणाऱ्या घनाकृती लाकडी पेटीस बाहेरून खालच्या पृष्ठभागास, खालचा पृष्ठभाग वगळून रंग द्यायचा आहे, तर प्रति 30 रुपये प्रति चौरस मीटर दराने. बघा दर कसा आहे, 30 रुपये प्रति चौरस मीटर आणि बाजू दिलेली आहे सेंटीमीटर. त्यामुळं बाजू जर तुम्हाला मीटर मध्ये करायची असेल तर ती येईल 0.6 मीटर. आणि मग खालचा पृष्ठ आपल्याला सोडून द्यायचा आहे, म्हणजे घन आकृती डब्बा जर आपण असा पाहिला तर याच्या सर्व बाजूनी रंग द्यायचा आहे, फक्त खाली रंग द्यायचा नाही. म्हणजेच पृष्ठफळ जर काढला आपण, पृष्ठफळ बरोबर 6 गुणिले, आता 6 गुणिले न करता काय करावं लागेल, 5च पृष्ठ आहेत म्हणून 5 गुणिले बाजूचा वर्ग म्हणजे 0.56 चा वर्ग, म्हणजे 5 गुणिले 0.36. याला जर 5 न गुणाकार केला तर उत्तर येईल 1.8 चौरस मीटर. आणि खर्च काढायचा असेल तर 30 गुणिले 1.8 हा गुणाकार येतो 54 रुपये. पर्याय क्रमांक 1. म्हणजे प्रत्येक प्रश्नामध्ये तुम्हाला कन्सेप्ट वाईज सगळे प्रश्न असणार आहेत, कुठेही तुम्हाला पाठांतर डायरेक्ट सूत्र असं वापरता येणार नाही. त्यामुळे जेवढं तुम्ही समजून गणित शिकणार आहात तितका तुम्हाला परीक्षेमध्ये जास्तीचा फायदा होईल. यानंतर पुढचा प्रश्न. खालील आकृतीमध्ये घडणीपासून षटकोनाकृती चित्ती तयार केल्यास त्यातील समोरासमोरील पृष्ठावरील अक्षरांची चुकीची जोडी. आता हा षटकोनाकृती आहे, म्हणजे एकाड एक जर आपण पाहिलं तर जोडी अशी लागते 2-2 सोडून, म्हणजे बी आणि जी ची जोडी लागेल
एफ आणि ई ची जोडी लागेल, सी आणि डी ची जोडी लागेल आणि वरचं ए आणि एच ची जोडी लागेल. तर पहा बी आणि जी ची जोडी ऑलरेडी दिलेली आहे. त्यानंतर सी आणि डी ची जोडी ऑलरेडी आहे, ए आणि एच पण आहे, सीई ची जोडी नाही म्हणजे चुकीची आहे पर्याय 3. म्हणून उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. यानंतर पुढचा प्रश्न, खालीलपैकी सत्य विधानासाठी योग्य पर्याय कोणता? समांतरभुज चौकोनाच्या सम्मुख भुजा एकरूप असतात. समांतरभुज चौकोनाच्या सम्मुख भुजा, तर समांतरभुज म्हणजे या पद्धतीने, तर याच्या समोरासमोरच्या भुजा एकरूप असतात, हे पहिलं विधान बरोबर आहे. समांतरभुज चौकोनाचे सम्मुख कोण एकरूप असतात, सम्मुख कोण पण एकरूप असतात, हे पण बरोबर आहे. समांतरभुज चौकोनाचे कर्ण परस्परांना दुभागतात, तर हे परस्परांना दुभागतात म्हणजेच समान तुकडे करतात. तर या ठिकाणी समांतरभुज चौकोनाचे म्हणजे सर्वच बरोबर आहे, ए बी सी, पर्याय क्रमांक 1. यानंतर पाहूया पुढचा प्रश्न, एका रस्त्याची लांबी 2 मीटर 2 किमी 560 मीटर आहे, म्हणजे टोटल आहे 2560 मीटर. रस्त्याच्या कडेने 0.64 मीटर अंतरावर झाड लावायचे आहेत, तर रस्त्याच्या दुतर्फा लावण्यासाठी जास्तीत जास्त किती झाडे लागतील? तर जेवढा अंतर दिलंय 2560, त्यावर आणखी एक छेदामध्ये 6.4 करायचं आहे. आता पॉइंट जाण्यासाठी छेदाला आणि अंशाला 10 न गुणूयात, म्हणजेच वर एक शून्य वाढेल आणि खाली येईल 64. 64 एक 64, 64 चोक 256 आणि हे 2 शून्य जशाल तशी, म्हणजे 400 भागाकार आला प्लस 1 झाड जास्तीचं सुरुवातीचं, म्हणजे एका बाजूला 401 झाडं लागतील. एका बाजूला 401, दुसऱ्या बाजूला 401, टोटल 802 झाडं या ठिकाणी लावू शकतात. पर्याय क्रमांक 2 उत्तर बरोबर आहे. यानंतर पुढचा प्रश्न पाहूयात, विकासने प्रत्येकी 120 किमतीच्या 25 वह्या, म्हणजे विकासने 120 किंमत आहे अशा 25 वह्या खरेदी केल्या, तर टोटल 3000 रुपये किंमत होते. 32 रुपये किमतीचे 5 पेन, तर हा गुणाकार येतो 160 रुपये. आणि 140 रुपये किमतीचा एक कंपॉस, तर हे 140, टोटल रक्कम होईल 3300 रुपये, पर्याय क्रमांक 4. यानंतर पाहूयात पुढचा प्रश्न, 1300 रुपये रकमेत 50 रुपयाच्या नोटांच्या 3/4 पट नोटा या 20 रुपयाच्या आहेत, तर कोणत्या नोटा कितीने अधिक आहेत? तर पहा 50 रुपयाच्या जर नोटा आपण 4x समजलो, तर 20 रुपयाच्या नोटा किती होतात? तर 4x ला जर आपण 3/4 न भागलं, 4 1 4, म्हणजेच 3x होतात. आता यांची जर रक्कम आपण एकूण केली रक्कम, तर 50 गुणिले 4 म्हणजेच 200x ही रक्कम असणार आहे, लक्षात घ्या. आणि याची रक्कम येणार आहे 20 गुणिले 30 म्हणजेच हे 60x. टोटल रक्कम होईल 200x अधिक 60x बरोबर 1300 रुपये, म्हणजे 260x बरोबर 1300 रुपये. x ची किंमत काढली तर 1300 छेदामध्ये 260, 0 0 कटेल, 26 1 26, 26 पंच 130, म्हणजे x ची किंमत येईल 5. x ची किंमत 5 म्हणजेच 50 रुपयाच्या 4 पंचे 20 नोटा आणि 20 रुपयाच्या 15 नोटा. याचा अर्थ आपल्याला असं म्हणता येईल 50 रुपयाच्या नोटा 5 ने अधिक आहेत, म्हणून उत्तर असेल पर्याय क्रमांक 1. 50 रुपयाच्या 20 नोटा, 20 रुपयाच्या 15 नोटा. यानंतर पुढचा प्रश्न पाहूयात, 2020 साली प्रजासत्ताक दिन गुरुवारी असल्यास त्याच वर्षी महाराष्ट्र दिन कोणत्या वारी असेल? पहा दिलेल्या माहितीनुसार
2020 सालचा प्रजासत्ताक दिन म्हणजे काय, तर 2020 साली जो प्रजासत्ताक दिन आहे 26 जानेवारी, तर महाराष्ट्र दिन विचारलाय. आता जर आपण जानेवारीचा विचार केला, जानेवारी 26 जानेवारीला गुरुवार आहे आणि वार विचारलाय 1 मेचा. तर जानेवारीचे 5 दिवस आहेत, फेब्रुवारी 29 दिवस, मार्चचे 31 दिवस, एप्रिलचे 30 आणि मेचा 1 दिवस. याला जर पुढे आणखी शॉर्टमध्ये लिहिलं तर 5, या ठिकाणी 7 न भागलं तर 1 उरेल, इथं 7 न भागलं तर 3 उरेल, इथं 2 उरेल आणि हे 1. यांची जर बेरीज केली 5 आणि 1 6 आणि 3 9, 2 11 आणि 1 12, 12 भागिले 7 केलं तर बाकी येईल 5. म्हणजे 5 दिवस पुढे आणि गुरुवारच्या पुढे 5 दिवस म्हणजेच मंगळवार, पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. यानंतर पुढचा प्रश्न पाहूया आपण. पुढचा प्रश्न आहे, 2.5 लिटर पेट्रोलमध्ये एक मोटार 162.5 किलोमीटर अंतर जाते, तर 450 किमी अंतर जाण्यासाठी किती तेल लागेल? पहा, आपण असं लिहू शकतो, 162.5 जायला 2.5 लिटर म्हणजे 2.5, तर 455 जाण्यासाठी किती? 455 गुणिले तिरकस गुणाकार करूया आपण, 2.5 छेदामध्ये 162.5. जर आपण हे कॅल्क्युलेशन केलं तर याचं उत्तर येईल 7 लिटर, पर्याय क्रमांक 3. यानंतर पाहूया आपण पुढील प्रश्न. पुढचा प्रश्न आहे, 35 बॉक्स 2 बॉक्स 6 या 6 अंकी संख्येला 3 ने भाग जाण्यासाठी चौकटीच्या जागी असलेला समान अंक शोधा. आता पहा, दिलेल्या माहितीनुसार 3 5 बॉक्स 2 बॉक्स 6, 3 आणि 5 8 आणि 2 10 आणि 6 16, बेरीज आलेली आहे 16. आणखी याच्यामध्ये एक बॉक्स आणि अजून एक बॉक्स ऍड करायचा आहे आणि ही बेरीज यायला पाहिजे 3च्या पाड्यातील. तर पर्याय क्रमांक 1 जर आपण इथे ठेवला 4 आणि 4, तर बेरीज येईल 24. याला 3 ने भाग जातो, म्हणजेच पर्याय किंमत 1 नंबरचा पर्याय बरोबर असायला पाहिजे. इथं 4 आणि 4 अंकच मॅच होतो. यानंतर पुढचा प्रश्न, आकृतीमध्ये एकूण त्रिकोण किती आहेत? जर आपण थोडं विश्लेषण केलं तर या ठिकाणी जर पाहिलं तर याला आपण 1 आणि 2 नाव दिलं तर इथं 3 त्रिकोण आहेत आणि इथं सेपरेट 1 2 3 नाव दिलं तर या ठिकाणी हे 6 त्रिकोण आहेत. म्हणजे हे 6 आणि हे 3, तर हे एकत्रित 9 त्रिकोण या आकृतीमध्ये आहेत. म्हणजे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. यानंतर पाहूया पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न आहे, 5 स्त्रिया व 5 पुरुष 5 दिवसामध्ये 20,000 रुपये मजुरी मिळवतात. 7 स्त्रिया 3 पुरुष आणि 2 यांची 2 दिवसाची मजुरी 7,200 रुपये आहे, तर 1 पुरुष आणि 1 स्त्री यांची मजुरी किती असेल? तर पहा, दिलेल्या माहितीनुसार आपल्याला या ठिकाणी जी मजुरी काढायची आहे याहून आपल्या लक्षात येईल, तर 5 स्त्रिया 5 पुरुष आणि 5 दिवसामध्ये जर आपण असा विचार केला, 5 स्त्रिया 5 पुरुष 5 दिवसाची 20,000 आहे, पण जर आपण एका दिवसाची काढली तर 5 पुरुष म्हणजे 5M प्लस 5W करूयात आपण, एका दिवसाची मजुरी येते 400 रुपये. त्यानंतर 7 स्त्रिया आणि 2 पुरुष यांची 2 दिवसाची मजुरी 7,200 आहे. मग एका दिवसाची जर काढली तर 7 पुरुष 3 मेन प्लस 7 वुमन, तर ही 4,000 आणि यांची जर केली तर हे 3,600 येईल. आता या ठिकाणी जर हे समीकरण सोडवायचं असेल
तर पहिल्या समीकरणाला आपण 3 न गुणाकार करतो आणि दुसऱ्याला 5 न. पहिल्याला जर 3 न गुणलं तर हे होईल 15m प्लस 15w बरोबर 12,000 रुपये 3 न गुणल्यामुळे. दुसऱ्याला 5 न गुणा 5m अधिक 7 5 35m 35w बरोबर 5 न जर गुणलं तर हे होईल 18,000 रुपये. यांची जर वजाबाकी केली तर 15m कॅन्सल होईल आणि 35w मधून 15w जर वजा केले तर 20w बरोबर 18 मधून 12 गेले 6,000 म्हणजे w ची किंमत येईल 300 रुपये. म्हणजे एका स्त्रीला 300 रुपये आहे आणि ही किंमत वरच्या समीकरणामध्ये ठेवली तर m ची किंमत येईल 500 रुपये म्हणजे पुरुषाला 500 रुपये. आता आपल्याला विचारले एक पुरुष आणि 2 स्त्रिया, तर एक पुरुष म्हणजे 500 रुपये आणि 2 स्त्रियाचे 300 300 600 रुपये, टोटल 1100 रुपये मजुरी होईल. पर्याय क्रमांक 1 उत्तर बरोबर आहे. तर या पद्धतीने आपण हे सर्व प्रश्न अगदी सहज सोप्या पद्धतीने समजून घेऊ शकतात. तर मला वाटतं तुम्हाला हे सर्व कन्सेप्ट लक्षात आले असतील किंवा समजले पण असतील. तर या पद्धतीने आपण सर्व प्रश्नांची या ठिकाणी स्पष्टीकरण पाहिलेली आहेत. विशेषतः पेपर 1 मध्ये प्रश्न सोपे असतात परंतु बारकावे खूप आहेत. बारकावे म्हणजे काय, तर प्रश्नांचं स्वरूप किंवा त्यामध्ये काही क्ल्यूज किंवा काही आयडिया जर आपल्याला असतील तरच हे प्रश्न आपण अगदी सोप्या पद्धतीने सोडवून घेऊ शकतात. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी जर काळजीपूर्वक तुम्ही हे प्रश्न सोडवले तर तुम्हाला 30 पैकी 30 मार्क पण मिळू शकतात. तर या पद्धतीने आपण 2024 चा पेपर क्रमांक 1 संपूर्ण स्पष्टीकरण सह या ठिकाणी पाहिलेला आहे. त्याचबरोबर तुम्हाला मी यापूर्वी पण सांगितलं होतं, तर आपल्याकडे नवोदयसाठी स्पेशल प्रश्नसंच आणि मार्गदर्शिका आहे. अचूक गेस आणि योग्य सराव म्हणजे यश हमखास. याच दृष्टीने जर तुम्हाला नवोदयच्या मार्गदर्शिका प्रश्नसंच हवे असतील तर या ठिकाणी स्क्रीनवर जो नंबर दिलेला आहे या नंबरला आपण संपर्क करून, नंबर आहे 8856 046 142, नवोदय आणि NMS मार्गदर्शिका आपण खरेदी करू शकतात. त्याचबरोबर तुम्हाला हे जर स्पष्टीकरण आवडले असतील तर नक्की जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा, जास्तीत जास्त ग्रुपवर शेअर करा. भेटूया लवकरच पेपर 2 आणि इतर सर्व स्पष्टीकरण सह. धन्यवाद. ऑल द बेस्ट.